चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांच्या किडनी विक्री प्रकरणी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या किडनीचा हिशोब मागण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा आक्रोश मोर्चा मिंथूर गावातून काढण्यात आला असून तो नागभीड येथील तहसील कार्यालयावर धडकला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। या प्रकरणाच्या माध्यमातून किडनी चोरांचे एवढे मोठे रॅकेट समोर आले, मात्र या जिल्ह्याचे पालकमंत्री साधी भेट घ्यायला येऊ शकले नाहीत। हीच सरकारची संवेदनशीलता आहे काय, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला। आतापर्यंत ज्या सावकारीनं त्यांचं शेत खरं तर खरेदी केलं, चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले गेले, ते जमा झाले नाही, त्याची प्रॉपर्टी सील करायला पाहिजे। जे शेत घेतलं गेलं ते नवीन कायद्यानुसार, जो सावकारी कायदा आहे त्यानुसार ते शेत परत दिलं पाहिजे। आणि आहे यासोबत महाराष्ट्र स्तरावर जे अवैध सावकारी चालू आहे राज्यभरात, त्या संदर्भात एक कमिटी गठीत झाली पाहिजे। आणि शेतकरी जो अडचणीत नेहमी येतं त्याच्यासाठी एक दालन उभं करणं फार गरजेचं आहे। जो कर्जबाजारी शेतकरी आहे त्याला कोणाला कॉल करेन, तो कोणाला बोलणार आहे, त्यासाठी मला वाटतं एक दालन उभं केलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय। हा निषेध मोर्चा आहे, आमच्या संवेदना जागृत आहे। आम्ही मेल्या मायचे लेकरं नाही हे सांगण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतोय। इथून देवेंद्र फडणवीसचं गाव फक्त 45 किलोमीटरवर आहे। या राज्याचा मुख्यमंत्री 45 किलोमीटरवर राहून सुद्धा त्याच्या बाबत साधा बोलत सुद्धा नाही, याचं खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यात मोठं दुःख आहे। त्याच्या सगळ्यात मोठं आमच्या भावना तीव्र आहे आणि त्या संदर्भात सरकारनं तातडीनं दखल घेणं गरजेचं आहे।